समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पहा, पवित्र श्रावण हा महिना चालू होता आणि बोलता बोलता हा श्रावण महिना संपत देखील आलेला आहे। या श्रावण महिन्यातील उद्या शेवटचा श्रावण सोमवार आणि या चौथ्या श्रावण सोमवारची शिवामूठ जी आहे ती आहे जव। जव म्हणजे जवस, तर ती जवस जी आहे ती शिवामूठ जी आहे ती आपल्याला या शिवलिंगावरती उद्याच्या दिवशी अर्पण करायची आहे। अगदी आपण पहिल्या श्रावण सोमवारी पूजा केली होती, जसा अभिषेक केला होता तसंच दूध पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे। पांढरी फुलं अर्पण करायची आहे, कारण पांढरी फुलं ही भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे। त्यानंतर तुम्हाला शिवामूठ म्हणून जी जव आहे ती तुम्हाला शिवामूठ अर्पण करायची आहे। अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये तसेच मंदिरामध्ये अशी या शेवटच्या श्रावण सोमवारची पूजा करायची आहे। या श्रावण महिन्यामध्ये आपण भरपूर या भगवान शंकरांची पूजा केली, उपाय केले, आराधना केली, तसेच या भगवान शंकरांचा भरभरून आपण आशीर्वाद देखील प्राप्त करून घेतला। बऱ्याच जणांची अडकलेली कामं जी आहेत, रखडलेली कामं जी आहेत ती देखील मार्ग लागलेली असेल। काहींच्या घरामध्ये वादविवाद कटकटे असतील, ते काही उपाय पूजा करून त्यांच्या त्याही नष्ट झाल्या असतील, सोबतच त्यांच्या काही मनोकामना देखील पूर्ण झालेल्या असतील। तर या श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो। या श्रावण संपूर्ण महिना भगवान शंकरांना समर्पित असतो आणि त्या श्रावण महिन्यामध्ये येणारा प्रत्येक दिवस हा वेगवेगळ्या देवदेवतांना समर्पित केला जातो। उद्या श्रावण महिन्याचा सोमवार आहे, श्रावण हा महिना चालू आहे। श्रावण हा महिना भगवान शंकरांना समर्पित असतो आणि सोमवार देखील भगवान शंकरांना समर्पित असतो। म्हणजे पहा किती चांगला उद्याचा दिवस आहे आणि त्यातले त्यात उद्या शेवटचा श्रावण सोमवार आहे। पहिला श्रावण सोमवार आणि शेवटचा श्रावण सोमवार याला अतिशय महत्त्व दिलं जातं। तर पहा, उद्याच्या दिवशी तुम्हाला म्हणजे प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी एक अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे। यासाठी फक्त आपल्याला एक हिरवा मूग आणि एक तांदूळच लागणार आहे। मुलांच्या सर्व अडचणी, दुःख, संकट, नजरबाधा, नजरदोष यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या संपूर्णपणे नष्ट होतील। मुलांना शिक्षणात, नोकरीत योग्य ती प्रगती होईल, त्यांना यश प्राप्त होईल आणि मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल। पहा, मुलं लहान असतील तर वारंवार आजारी पडतात, मुलांवरती वारंवार संकट येतात। संकट येतात म्हणजे काय? तर संकट येतात म्हणजे आज सर्दी आली, उद्या ताप आला, परवा खोकला आला, यासारख्या गोष्टीसुद्धा मुलांना जर नजरदोष लागलेला असेल, काही नजरबाधा असेल तरीसुद्धा होत असतात। कधी कधी आपण म्हणत असतो की बदलत्या वातावरणामुळे ह्या गोष्टी होत असतील, ते सुद्धा असतं। पण बऱ्याच वेळा असंही असतं की त्यांना जर एखाद्याची नजर लागलेली असेल, काही नजरदोष लागलेला असेल तरीसुद्धा मुलं हे किरकिर करतात आणि आजारी पडतात। तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय प्रत्येक आईने करायचा आहे। जर मुलांना वारंवार या समस्या उद्भवत असतील तर हा उपाय आवर्जून करा। सोबतच मोठे मुलं शिक्षणामध्ये हुशार होती पण त्यांना आता अभ्यास करायचं मन होत नाही, अभ्यासात मन लागत नाही किंवा अभ्यास करूनही त्यांना हवं ते यश प्राप्त होत नाही, यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तसेच मोठे मुलं असतील, मोठे मुलंसुद्धा एखादी उच्च डिग्री घेऊन बसलेले आहेत पण घरीच आहे, त्यांना कुठल्याही प्रकारची नोकरी प्राप्त होत नाही, कुठल्याही क्षेत्रात त्यांना यश येत नाही, तर त्यांनीसुद्धा हा उपाय आवर्जून करायचा आहे। हा उपाय स्वतः मुलांनी केला तरीसुद्धा चालेल किंवा आई वडिलांनी मुलांसाठी केला तरीसुद्धा चालेल किंवा फक्त आईने किंवा वडिलांनीच आपल्या मुलांसाठी केला तरीसुद्धा चालेल। जर मुलं बाहेरगावी शिकत असेल तर हा उपाय आई घरी राहूनसुद्धा मुलांसाठी हा उपाय करू शकते। तर पहा, तुम्हाला हा उपाय करण्यासाठी काय करायचं आहे, एक हिरवा मूग घ्यायचा आहे। मूग हा त्याला वरून हिरवी साल पाहिजे, डाळ नाही, अख्खा हिरवा मूग घ्यायचा आहे। त्याची वरली साल निघलेली नसावी। अखंड हिरवा मूग घ्यायचा आहे। अखंड एक तांदूळ घ्यायचा आहे। तांदूळसुद्धा कुठे तुटलेला, खुटलेला, मोडलेला घ्यायचा नाही। अखंड एक तांदूळ आणि एक हिरवा मूग आणि एक बेलपत्र तुम्हाला घ्यायचं आहे। बेलपत्रसुद्धा हे 3 पानांचं किंवा 5 पानांचं जे बेलपत्र असतं
ते तुम्हाला घ्यायचं आहे. बेलपत्रसुद्धा कुठं चिरलेलं आहे, किड्यांनी खाल्लेलं आहे असं बेलपत्र हे तुम्हाला घ्यायचं नाही. तीनही वस्तू तुम्हाला अखंड घ्यायच्या आहे. जेव्हा पूजेमध्ये आपण काही खुंटलेले किंवा असे चिरलेले बेलपत्र किंवा काही वस्तू वापरतो, ती पूजा किंवा तो उपाय कुठल्याही प्रकारे यशस्वी होत नाही. त्याचं आपल्याला कोणतंच फळ प्राप्त होत नाही. निर्व्यर्थ सगळी पूजा आणि उपाय आपले जात असतात. म्हणून मी तुम्हाला वारंवार या गोष्टी सांगत असते की आपल्याला पूजेमध्ये कोणत्या प्रकारच्या वस्तू घ्यायला हव्या. तुम्हाला कधी कधी असं वाटत असेल की काय उगाच बडबड करत बसते, पण असं नाही. तुम्हाला उपाय करण्यासोबत तुम्हाला त्या गोष्टीसुद्धा सांगणं तितकंच महत्त्वाचं असतं. तर या 3 वस्तू घ्यायच्या आहे. एक तांब्या भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे, म्हणजे जल घ्यायचं आहे. त्या 3 वस्तू आणि हे एक तांब्या भरून पाणी घेऊन आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे. शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तिथे जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला 3ही वस्तू, एक हिरवा मूग, एक बेलपत्र आणि एक तांदूळ हा तुम्हाला उजव्या हातात घ्यायचा आहे. उजव्या हातामध्ये घेऊन तिला मांडी घालून तुम्हाला बसायचं आहे. उजव्या हातात घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आणि इच्छा व्यक्त करून पहा, तुमची शिक्षणाबद्दल इच्छा असो, आजारपणाबद्दल इच्छा असो, तुमच्या मुलांची कुठलीही इच्छा असो, ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि मूठ आपल्याला बंद करायची आहे. मूठ बंद करून झाल्यानंतर तुम्हाला स्त्रिया असतील स्त्रियांनी नमः शिवाय नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. पुरुष असेल तर पुरुषांनी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ती मूठ बंद करून या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर मूठ सोडून द्यायची आहे आणि तसंच उजव्या हाताने ते एकाच वेळी आपल्याला नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय असं म्हणत ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. मुलासोबत घेऊन गेले असते तर मुलांना त्या शिवलिंगाचं दर्शन करून आणा. स्वतःही मनोभावेने नमस्कार करा, मनोभावेने प्रार्थना करा. कोणताही उपाय करण्याच्या अगोदर आपल्या मनामध्ये श्रद्धा आणि निष्ठा असायला हवी आणि त्यानंतर आपण हे उपाय केले तर 100% ते आपल्याला फळं देऊन जात असतात. तर असा हा छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे. जर तुम्हाला शिवमंदिरामध्ये जाणं शक्य झालं नाही तर तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात. अगदी सांगितल्याप्रमाणेच हा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही करू शकतात. पण जास्तीत जास्त प्रयत्न करा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शिवमंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करा. कारण की शिवमंदिरामध्ये म्हणजे कुठल्याही मंदिरामध्ये जास्त सकारात्मक ऊर्जा असते, जास्त पॉझिटिव्हिटी असते, शांतता असते. त्यामुळे आपलं मनही शांत असतं, आपल्या मनामध्ये कुठलेही वाईट विचार येत नाही. यामुळे हे उपाय जास्तीत जास्त सफल होतात असं देखील म्हटलं जातं. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलचं नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.